नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाच्या विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला शक्य होत असेल तर या व्हिडिओला शेअर सुद्धा करा। आणि दुसरा मुद्दा असा आहे की तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर करा, कारण तुमच्यासाठी हे 1500 रुपये खूप महत्त्वाचे आहेत। जी माहिती मी तुम्हाला आता देत आहे ती खूप महत्त्वाची माहिती आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळत नसेल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, केवायसी झाली नसेल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, लाभ घेत असाल तरी तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, अपात्र असाल तरी तुमच्यासाठी व्हिडिओ आहे। या योजनेच्या अंतर्गत जेवढ्या महिलांनी अगोदर लाभ घेतला किंवा आता लाभ घेत आहेत, आता लाभ बंद आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुमची कमेंट नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा। आताच या योजनेच्या अंतर्गत खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि जे मी आता बोलणार आहे हे मी अगोदर पण आपल्या लाईव्ह मध्ये बोललीये, आपल्या व्हिडिओ मध्ये बोललीये आणि मी आता या ठिकाणी हे आता जे बोलणार आहे ते पहिला अगोदर बोलले त्याच्याच विषयावर बोलणार आहे। तर माहिती काय आलेली आहे तर कॅगने सध्या आपल्या योजनेची जी आहे, योजनेचा जो आहे तो सर्वे केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की या योजनेवर जवळपास 3000 कोटीपेक्षा जास्त खर्च होत आहे आणि अतिरिक्त खर्च या योजनेवर सध्या होत आहे। त्यामुळे इतर विकास कामं थांबलेली आहेत किंवा इतर प्रत्येक विभागाला या योजनेमुळे प्रॉब्लेम होत आहे। त्यामुळे कॅगने अशी माहिती दिलेली आहे की या योजनेवर 3000 कोटीपेक्षा जास्त खर्च होत आहे। आता दुसरी जी माहिती समोर आलेली आहे ती अशी आहे की आता या योजनेच्या अंतर्गत SIT चौकशी व्हावी, SIT चौकशीची मागणी सध्या केली जात आहे। तर मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की बघा, या योजनेच्या अंतर्गत चौकशी तर झालीच पाहिजे। आता ती SIT चौकशी करायची का मग कुठली चौकशी करायची हे तर सरकारच्या मनावर आहे, बरोबर। पण मी नक्की या ठिकाणी सांगणार आहे। आता मी हे का बोलत आहे कारण बऱ्याच पुरुषांनी लाभ घेतला। जर योजना महिलांसाठी आहे तर पुरुष कसे काय योजनेमध्ये सहभागी झाले, 14,000 पेक्षा जास्त जे काय 14,000 किंवा 14,000 प्लस पुरुष या योजनेमध्ये सहभागी झाले। ज्या महिला अपात्र होत्या त्यांनी या योजनेचा कसा काय लाभ घेतला, बरोबर। तर आता हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तर या योजनेची नक्की चौकशी झाली पाहिजे। अजून दुसरा मुद्दा असा आहे की आता सुद्धा माझ्या अशा बऱ्याच महिला ज्या पात्र आहेत त्यांची KYC नाही झाली, त्यांना लाभ मिळत नाही, बरोबर। त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की अजूनही अशा माझ्या कितीतरी लाडक्या बहिणी आहेत ज्या योजनेच्या अंतर्गत अपात्र आहेत तरी पण लाभ घेत आहेत। आता हे मला कसं कळलं, मला फोन येत असतात ज्यांच्याकडे माझे नंबर आहेत, तुम्ही मला सांगत असता कमेंटद्वारे, सगळ्या सोशल मीडियाला मला कमेंट आहे, ताई आमच्या शेजारी 4 व्हीलर आहे तरी लाभ मिळतोय, ताई आमच्या शेजारी एका कुटुंबात 2 महिला आहेत तरी लाभ घेत आहेत, ताई आमच्या शेजारी गव्हर्नमेंटच्या जॉबला आहेत तरी पण लाभ घेत आहेत, ताई आमच्या घरात आमचे दीर गव्हर्नमेंटच्या जॉबला आहेत तरी पण त्यांच्या मुलीला किंवा त्यांच्या मिसेसला लाभ मिळतोय। अशा कमेंट मला तुमच्या विविध जिल्ह्यामधून आणि विविध गावामधून तुमच्या कमेंट आणि फोन आहेत। मला आता परवाच एक फोन आला होता या संदर्भात। तर अशा ज्या कमेंट आहेत त्या तुमच्याच मला येत आहेत। तर आता मी हे का बोलले माहितीये का तुम्हाला, तर मला हे सांगायचं आहे की अजूनही अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र असूनही लाभ घेत आहेत। बघा, मी तुमच्या विरोधात नाहीये की तुम्ही लाभ घेताय म्हणून, मी असं म्हणत आहे की जर त्या 1500 रुपयाची गरजच आपल्याला नाही, बरोबर ना, ते 1500 रुपये गरजू व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत माझ्या जेवढ्याही गोर गरीब गरजू निराधार एकल महिला आहेत ज्यांना या योजनेची गरज आहे, या 1500 रुपयाची गरज आहे, त्यांना हे 1500 रुपये नक्कीच सरकारने दिले पाहिजेत आणि ही योजना कायम आणि निरंतर चालू राहिली पाहिजे। या योजनेच्या कुठेही मी विरोधामध्ये सध्या बोलत नाही, मी या योजनेच्या समर्थनातच बोलतेय, कारण या योजनेवर मी पहिल्या दिवसापासून काम करते। या योजनेच्या अंतर्गत खडा माहिती आहे मला, योजनेचे निकष मला माहिती आहेत। बऱ्याच महिला निकषामध्ये बसत नाहीत अजून सुद्धा तरी त्या लाभ घेत आहेत। मग या योजनेची KYC झाली तरी पण त्या महिला कसं काय लाभ घेत आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। देवा भाऊ, माझ्या या व्हिडिओला तुम्ही कुठेही चुकीच्या पद्धतीने घेऊ नका, मी या योजनेच्या समर्थनातच बोलते, कारण मला उद्देश फक्त एकच आहे की योजनेला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे। आपली ही योजना प्रसिद्ध आहे देशामध्ये, जगामध्ये ही योजना खूप प्रसिद्ध झाली आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांनी व्यवसाय चालू केलेले आहेत, बऱ्याच महिलांनी आपला बचत गट उघडलाय, कोणी शाळेसाठी पैसे वापरतोय, कोणी वेगवेगळ्या माध्यमातून महिला हे 1500 रुपये वापरत आहेत। आता बऱ्याच महिलांचा लाभ बंद झालाय देवा भाऊ KYC न झाल्यामुळे, तर KYC चालू करावी ही सकाळीच मी एक व्हिडिओ शेअर केलाय
आता मला एवढीच माहिती द्यायची आहे देवा भाऊ, जर ही योजना कुठल्या एजन्सीला जर चालवायला दिलेली असेल, शक्यतो मलाही माहिती आहे की आपण कुठलीही योजना एखाद्या संस्थेला किंवा एजन्सीला देत असतो, तर मला असं म्हणायचं देवा भाऊ की ही योजना ज्या कुठल्या एजन्सीला किंवा संस्थेला दिलेली आहे चालवण्यासाठी, बरोबर, तर नक्कीच त्या एजन्सीकडे या योजनेच्या अंतर्गत चौकशी होणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही ते SIT चौकशी करा किंवा तुम्ही कशी चौकशी करणार मी ते बोलणार नाही तुम्हाला, पण नक्कीच देवा भाऊ मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की या योजनेच्या अंतर्गत अजूनही अशा बऱ्याच महिला आहेत ज्या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तरी पण लाभ घेत आहेत, आणि निकषामध्ये बसतायत तर त्यांना लाभ मिळत नाही. तर नक्कीच या दोन्ही गोष्टींची चौकशी व्हावी अशीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, आणि माझ्या ज्या लाडक्या बहिणी हे सगळं सांगतायत ना मला, त्यांची पण इच्छा आहे, आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची अशीच इच्छा असेल की जी पात्र महिला आहे, जे खरंच गरजू निराधार आहे, त्या महिलेला हे 1500 रुपये मिळणं गरजेचं आहे. आणि माझा सुद्धा प्रामाणिक हाच उद्देश आहे या योजनेवर काम करण्याचा. हाच उद्देश ठेवून काम करत आहे, आणि निरंतर मी या योजनेच्या अंतर्गत अशाच पद्धतीने काम करत राहणार आहे. तर मला असं वाटतंय आता इथे सर्व नागरिकांचं काय मत आहे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतंय, या योजनेच्या अंतर्गत चौकशी झाली पाहिजे का, ज्या महिला पात्र आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे का, आणि ज्या निकषामध्ये बसत नाही त्यांची चौकशी झाली पाहिजे का, तुमचं मत नक्की या ठिकाणी व्यक्त करा. बाकी सगळी माहिती तुम्हाला देतच आहे, इथून पुढे ही जी काही माहिती येईल ती तुम्हाला मी देणारच आहे. पण आज ही माहिती आली आणि मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, बरोबर ना. आता या ठिकाणी तुम्ही कमेंट जरूर करा. मी आपल्या आदरणीय देवा भाऊंना आणि आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये टॅग केलेला आहे, त्यामुळे प्लीज तुमच्या कमेंट जरूर करा, तुमचं मत व्यक्त करा. एक मात्र नक्की सांगणार आहे, चुकीच्या कमेंट करू नका. ही योजना खरंच महिलांसाठी खूप महत्वपूर्ण ठरलेली आहे, आणि पहिल्या दिवसापासून मी बोलल्याप्रमाणे ही योजना वादाच्या भोवऱ्यात आहे. पण किती जरी योजनेच्या अंतर्गत वाद निर्माण झाले तरी ही योजना बंद होणार नाही, एवढी माहिती मला नक्कीच खात्रीशीर विश्वास आपल्या सरकारवर आहे, आपल्या दोन्ही लाडक्या भावांवर सुद्धा आहे. आता माझा मुद्दा फक्त केवळ हा आहे की ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांची चौकशी व्हावी, आणि ज्या महिला निकषात बसतायत त्यांना लाभ का मिळत नाही याची चौकशी व्हावी. हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. तुमचं मत अवश्य व्यक्त करा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ती सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.